औसा या शहराला एक ऐतिहासिक सामाजिक दृष्टीने एक विशेष महत्व आहे. औसा या शहराचे सन 1014 मध्ये मलिक अंबरच्या काळामध्ये अमरपूर असे नाव होते. शहर साधारण 650 वर्षापूर्वी वसलेले आहे. सुप्रसिद्ध कवी चेनमुखी कंक अंबर औसा या शहराचा रहिवासी होता. त्याने कर्कटचे युग ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात त्याने औसा या नगराची असाई असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छू, बोच्छ, असाई, औसा असेही नावे रूप झाले असावे. शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्व आहे. या शहराला यादव पूर्ण काळात. तर मित्रांनो, आपण आला होता किल्ल्याच्या मध्ये. तर मित्रांनो, हे जे तुम्ही सगळं दृश्य जे पाहू शकता मित्रांनो, ही आपल्या इथले पर्यटक जे आहेत ते तुम्ही असलं काही घाण करताय मित्रांनो. बघा, ही पाहू शकता तुम्ही सुपारी चुकून टाकलेला आहे इथं. आणि बघा, ही जी इथं नवीन जे गिलावा केलेला आहे त्यांनी इथं त्यांचे नाव म्हणा असलं खणले त्यामुळे DSS काय असं ते असं पण असलं करायचं नाही. आपण जर चांगलं करायचं तर चांगलं करा, पण ऐतिहासिक स्थळाला कवाच खराब करू नका मित्रांनो. ती काय आहे सांगा मला तेव्हा ह्यांच्या इथं ओळखणार आहे का? तेव्हा यस नावाचे बकळ येतं, आर नावाचे बकळ येतं. तर कमी येत का बाबा हे कसं केले तेव्हा इकडे हा बा आबा बाबा हा बा मित्रांनो हा बा तेव्हा MP. आता ह्याला कसं ओळखायचं MP कोण आहे? तर मित्रांनो, माझं सांगायचं एवढंच उद्देश आहे की बाबा हे आपले ऐतिहासिक स्थळ आहेत. हो, ऐतिहासिक स्थळ आहेत हे आपले. तर आपण कवाच आपल्या ऐतिहासिक स्थळाला असलं खराब करायचं नाही मित्रांनो. एवढंच माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठे बी गेलो तर कवा घाण करायचं नाही आणि असं फोडाफोडी करायचं नाही मित्रांनो. हे सगळं जे आहे ते आपल्याला बघायसाठी आहे. सन 1357 मध्ये बहमनी सुलतान याने सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे 1740 मध्ये रोहन निजामशाह यांनी ताबा मिळवला. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मुघल 1635 मध्ये झालेल्या तहाच्या मुघल बादशाह शहाजहा यांच्या खास आदेशाप्रमाणे आयुष्याचा मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मुघल सेनापती जुलबिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकीत झाल्या होत्या. औसा या किल्ल्याचे क्षेत्रफळ 20 ते 25 एकर इतके आहे. किल्ल्याच्या अवतीभोवती खंडक अजूनही ते चांगल्या स्थितीत आहेत आणि खंडात अनेक विहिरी आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो 7 आवाजी विहीर आणि राणी महल एकाच ठिकाणावर आहे. तर दाखवा मित्रांनो, ही राणी महलाच्या वरचा जे भाग आहे ते काही आता राणी महल जायचा रस्ता. तर चला दमादमान जाऊ.
आवाज तर लिहिलेला आहे बाबा मध्ये. 7 आवाजी विहीर आहे म्हणे बाबा इथं. बाबा मला बी वाटला लई गँगाड आणला सोबत तवर. आवाज तर लिहिल्यात बघा, घुमलेला आवाज आहे. यात्रा मित्रांनो आपण भेद चालाव मध्ये. अरे बाबा पाणी अरे बाबा इथं कसं बनलं असेल की. रस्ता कुठं आहे अजून? ते पाहायला राणी महल म्हणतात बघा. आता तुम्हाला एवढं काय दिसणार नाही मध्ये. आवाज तर लिहिलाय तर बाबा एकदा आवाज येणार 2-3 आवाज. 7 आवाजी विहीर आहे म्हणे. होय की. तर सबस्क्राईब करा बाजू भैयाला लवकर. तर धन्यवाद. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आवाज कसा येत आहे आम्हाला. चला इथली गरमी बी होत आहे खूप. काय ही कसली तोप आहे काय माहित नाही. ही जी आहे तो हिला थोडा आपण ओळखू शकतो कशी आहे. आणि इथं जी आहे बघा इथे एक आकडा टाकलेला आहे. तवा टाकले का आता टाकले बघा इथं आकडा जी आहे पाहू शकता तुम्ही. इथं 700 आकडा टाकलेला आहे. तर मित्रांनो ही 700 वर्षाचा खाल्लं असल असा आमचा अंदाज आहे.